चिंचा पोर उडान पोर खाऊन येती शाळे मोर दंगा मस्ती भारी माज ओठावरती मिशेचा साथ शाळेच्या त्या आठवणींना सलाम आमचा कला गुणांना पोरींच्या हो लपड्यामध्ये मित्रांच्या त्या राड्यामध्ये दंगा घालून गोळ्या केल्या हजार भाई सांगितलं होतं ना तिला पकडणार म्हणजे पकडणारच. आता कुठे जाईन आपल्या तावडीतनं. काय केलं मी तुमचं प्लीज मला सोडा प्लीज मला सोडा. अरे आता कुठे जाणार आपल्या पकड तिला. सुटून जाणार रे पकडा तिला. आणि ते देखील इतके पहाटे का पडले असेल हे स्वप्न. आणि ते देखील मलाच का पडलं असेल. आज तर माझ्या शाळेचा पहिला दिवस आहे. काहीतरी भयानक घडणार नसेल ना. या 10वीच्या वर्षामध्ये नक्कीच काहीतरी भयानक घटना तरी नाही ना घडणार. तुला काय वाटतं डोक्यात फक्त तुलाच गोष्ट येतं काय. तुला एकदाच प्रेमानं सांगतोय शपथ आहे मला पिंकीच्या प्रेमाची. आई शपथ तू जर पिंकीच्या माझ्या प्रेमात लुडबुड केली तर इतका मारीन
की बापाचं नाव विचारशील? नाही तुझ्या समोर पिंकीला जर घेऊन गेलो ना तर ऋषिकेश महादेव शिंदे बापाचं नाव नाही लावणार. नाही प्रवीण, जर माझ्यामुळे तुमच्या दोघांमध्येही अशी जीवघेणी भांडणं होणार असतील ना तर नकोच आहे मला हे प्रेम. तो ऋषी तर खूप सर्किट आहे, माझ्यासाठी तो जीव सुद्धा घेऊ शकतो. आणि तुला जर काही झालं ना प्रवीण तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. नाही नाही, म्हणूनच मी निर्णय घेतलाय. मी निघून चालले मी कायमची. काय घेतलं एवढा टोकाचा निर्णय तू? अगं तू गेलं माझं काय होईल याचा साधा विचार सुद्धा केला नाही. अगं तू प्रियंका अगं एवढा टोकाचा निर्णय नको घ्यायला होता. अगं तू प्रियंका नाही, मला खात्री तू एक ना एक दिवस नक्की येणार. एक ना एक दिवस तू नक्की येणार. गेलं ग पाना पानात गेलं ग मना चिंचेच्या झाडात आंब्याच्या पाडात गेलं ग. स्वीटी, तू काय त्या स्वप्नाला घेऊन बसली ग? स्वप्न ती स्वप्नच असतं, त्यात काय एवढा विचार करायचाय? पण हे स्वप्न मलाच का पडलं असेल? अगं सुट्टे, आमची आई म्हणते आपण जे दिवसभर भोगतो ना तेच रात्रीच्या स्वप्नात येतं. त्याचा काय एवढा विचार करते ग? स्वीटी, तू एखादा साऊथ पिक्चर बघितला असेल म्हणून तुला ते स्वप्न पडलं. अगं नाही ग, मी कोणताच साऊथचा पिक्चर पाहिलेला नाहीये आणि या अगोदर अशी स्वप्न मला कधीच पडली नव्हती. स्वीटी, तू एवढी मुंबईची मॉडर्न असल्या स्वप्नावर विश्वास ठेवतेस? अगं तसं नाही ग, पण आमची आजी आम्हाला सांगायची की पहाटेची स्वप्नही खरी होतात म्हणून. आणि हे स्वप्न पण मला पहाटेच पडलं होतं. नाही, माझं मन मला सांगतंय नक्कीच काहीतरी भयानक घडणार या 10वीच्या वर्षात. स्वीटे, तू ना पूर्ण एडी झाली बघ त्या स्वप्नाच्या जगात. कशाचा पण विचार करते येड्यासारखा. मुंबईकर कसं काय चाललंय? ऋषी भाऊ ए चिंगळ्या, गपजा पुढे बघून माहिती लय गाडीवाला आहे म्हणून. गपाय तू काय रे भवाने? लय नको शायनिंग मारू, आला दुसऱ्याच्या गाडीवर बसून. हा, तुझ्याकडे तर तेवढी तरी आहे का? मला बोलायला लागली शहाणपणाने, आली पाय पाय चालत. ही बावळट मुलं या पण वर्ष आपल्याच वर्गात आहेत का? हा ग, 9वीत नापास झाली असती पण जगदाय सरांनी हा डबल 10वीत टाकले. ही बावट मुलं या वर्षी तुमच्याच वर्गात आहेत. हो, जगदाय सरांनी आम्हाला पास केलं ना, मग आम्ही शाळेत नाही जेव्हा का मग मस्त वाटत जाऊ का? चला ऋषी भाऊ, चला मुंबईकर. हे दोघे आहेत म्हणल्यावर हे वर्ष पण खराबच जाणार. 9वीत नापास झाली असती पण त्या कोरोनाच्या वातावरणामुळे हाय अशी 10वीत ढकलली. चला चल.
या वर्षीची शाळा सुरू झाली. गेल्या वर्षी शाळेमधील विद्यार्थ्यांमध्ये आपण एक एकी निर्माण केली, एकतेची त्यांना शिकवण दिली. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचा अभ्यास देखील चांगला झाला. कबड्डीमध्ये मुलांनी चांगलं यश संपादित केलं. तसंच या वर्षीचं वर्ष 10वीचं देखील खूप चांगलं जावं अशी अपेक्षा आहे. मला कोणाच्याही जीवावर उड्या मारायची गरज नाही काकासाहेब, कारण मी स्वतःच्या कर्तृत्वावर जगतो. आणि राहिला प्रश्न या विद्यार्थ्याचा, हाच वीटभट्टीवरचा कामगार उद्या कबड्डीच्या मैदानामध्ये तुमच्या विद्यार्थ्याला वीटभट्टीवरची लाल माती चारल्याशिवाय राहणार नाही काकासाहेब. जगदाळे सर, तुम्हाला लय महागात पडल. जशास तसं आम्हाला बी जमतं काकासाहेब, लक्षात ठेवा. काकासाहेब, पुढच्या वर्षी चांगली तयारी करून या, कारण तुम्हाला एक चांगला तगडा स्पर्धक भेटलाय. 5 वर्षाचं तुमचं रेकॉर्ड ब्रेक करून आम्ही दाखवलंय, त्याच्यामुळे जल्लोष तर होणारच. गेल्या वर्षी ज्या शाळेतील मुलांना कबड्डीतील क सुद्धा माहीत नव्हता, अशा शाळेतील माझ्या मुलांनी काकासाहेब जाधवसारख्या विद्यार्थ्यांना कबड्डीमध्ये हरवलं. काकासाहेब जाधवची 5 वर्षांची तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेतील मक्तेदारी मोडीत काढली. त्या शाळेतील मुलांनी एकतेच्या आणि त्यांच्या हिमतीच्या जोरावर करून दाखवलं की अभिनव हायस्कूलचे विद्यार्थी कुठेही कमी नाहीत. काकासाहेब जाधवच काय, आता तर तालुक्यातील कुणाचीही अभिनव हायस्कूलच्या विद्यार्थ्यांकडे वाकडी नजर करून बघण्याची हिंमत होणार नाही. इतक्या चांगल्या पद्धतीनं अभिनव हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी आता हे यश संपादित केलेलं आहे. आणि याचा खरंच मला गर्व आहे की मी अभिनव हायस्कूलचा मुख्याध्यापक आहे आणि माझे विद्यार्थी असे आहेत. आता काकासाहेब जाधवच काय, तर तालुक्यातली कुठलीही शाळा अभिनव हायस्कूलला कमी लेखणार नाही. अहो, सावकाश सावकाश. सॉरी, मला ना आज अर्जंट जायचं होतं आणि म्हणून असं अचानकच तुमच्यामध्ये लिफ्ट मागण्यासाठी आले. बरं, नेमकं तुम्हाला जायचंय कुठं? अगं बाई, मला ना अभिनव हायस्कूलला जायचंय. आज माझं तिथं नवीन जॉईनिंग झालंय ना, आणि आज माझा पहिलाच दिवस आहे. आणि पहिल्याच दिवशी उशीर नको व्हायला ना. अहो, पण तुम्हाला नेमकं जायचंय कुठं आणि जरा सावकाश ना. अगं बाई, मला ना अभिनव हायस्कूलला जायचंय. आज माझं तिथं नवीन जॉईनिंग झालंय ना, आणि आज माझा पहिलाच दिवस आहे. आणि पहिल्याच दिवशी उशीर नको व्हायला ना. आणि तिथला शाळेचा हेडमास्टर लय खडूस आहे म्हणा. बरं अगं बाई, मी तर माझी तुम्हाला ओळखच करून दिली नाही. तुम्ही एक काम करा, तुम्ही गाडी चालू करा, मी गाडीवर बसून तुम्हाला माझी ओळख करून देते. चला 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 लवकर. चला बाई, लय उशीर झालाय. अहो, तुम्हाला सांगते, आमचा हेडमास्टर लय खडूस आहे. हां, तर नमस्कार, मी मयुरी, मोरासारखी डौलदार मयुरी. माझं शिक्षण MBBEd आणि पगार आता ती काय जी संस्था देईल ती काय माहित बाया किती देतात. आधी त्या शाळेचा मुख्याध्यापक लय खडूस आहे म्हणून. तुम्हाला कोणी सांगितलं त्या शाळेचा मुख्याध्यापक खडूस आहे म्हणून? अहो, बरंच काय ऐकलं मी त्यांच्याबद्दल, लय खडूस आहेत म्हणून. काय ती त्यांची शिस्त, काय तो त्यांचा कडकपणा. अजून काय काय ऐकलंय तुम्ही त्यांच्याबद्दल? बरंच काय. पण तुम्ही मला तुमच्याबद्दल काय सांगितलं नाही. माझ्याबद्दल कळेल तुम्हाला, आता थोड्याच वेळात माझ्याबद्दल पण सगळं कळेल. जिथे जिथे चर्चा तुमची हो झाली, नावाला तुमच्या डिमांड आली. अरे शिपाई मामा, लक्ष कुठे आहे तुझं नेमका? सॉरी सर, ध्यान नव्हतं माझं. ध्यानच नव्हतं? अरे बालिशपणा बंद कर आणि जरा काम करा. घर घ्यायलात नुसते सगळे. हे शिपाई मामा तुम्हाला सर का म्हणायला लागलेत? तुम्ही पण या शाळेत शिकवता का काय? बरं झालं बाई, त्या खडूस मुख्याध्यापकाशिवाय कोणीतरी आहे तर शिक्षक म्हणून. काय बोलताय मॅडम? अहो, हेच ते अभिनव शाळेचे करता करता एकमेव शिस्तप्रिय जगदाळे सर. तुम्ही जगदाळे सर का? हो, मीच या शाळेचा मुख्याध्यापक जगदाळे सर. आणि तुम्ही जेवढं ऐकलं ना माझ्याबद्दल
त्यापेक्षा 4 पट खडूस आहे मी. शिपाई मामा, या नवीन मॅडमला आपल्या शाळेचे रूल समजावून सांग आणि कामं करा सगळे जरा. होय सर. गाडीला आडू येते. खाल्ली का माती? माझं नाही असंच असतं. शाळेच्या पहिल्या दिवशी काय ना काय गडबड होणार म्हणजे होणार. तुम्ही काय बघताय? करा तुमची कामं. बघताय म्हणे. भलतीच तिखट मिरची दिसते गाड्या. खाल्ल्याशिवाय गिळायची नाही आणि गिळल्याशिवाय पचायची नाही. खायला लयच भारी सरांनी पण मिरची आणली. चला शाळेच्या पहिल्या दिवशी जरा जास्त चिखल झाला का? लय पाऊस पडलाय. मग काय लागा लाका लयच पूर आलेत ना का पोया शाळेच्या पहिल्या दिवशी. अरे पोहे तो ती ममद्याचं कातडे पण आले. काय झालं पव्या? काय शोधतोय? अरे प्रियंका कुठं दिसते का ते बघतोय रे. अरला का पव्या, म्हणजे तू अजून तिचीच आठवण काढत बसतोय वेळेला का? अरला का ती गेलेली 3 महिने झाला का? अजून किती दिवस अशी तिची आठवण काढत बसणार आहे? त्या पिंकी जाऊन 3 महिने झालं खरं, पण त्या 3 महिन्यातला प्रत्येक दिवस मला एका वर्षासारखा जात होता का. पिंकीने एवढा टोकाचा निर्णय घ्यायला नको होता. अरे पव्या, पण पिंकीने जे काय केलं ते तुझ्या भल्यासाठीच केलं किरण. अरे तिने तुझा जीव वाचवण्यासाठी स्वतःच्या प्रेमाचा त्याग केला. मग तिच्या त्यागाची किंमत तू ठेवायला पाहिजे का नाही? मग तू जा बरं आता तिच्या जुन्या आठवणींना विसरून बघ. असं त्यालाही प्रयत्न केला का, पण नाही ना विसरता येत तिच्या आठवणींना. पव्या, तू नको काळजी करू. तू जाशील हळूहळू तिच्या जुन्या आठवणींना विसरून. आता तू अभ्यासाकडे लक्ष दे. चल आपण वर्गात बॅग ठेवून येऊ. हा चल चल स्वीटे चल. ए स्वीटे चल की जरा पटपट काय बसली या. एकतर बेल वाजायचा टाइम झालाय, पाणी पिऊन माघार येणं होईल का? चल जरा पटपट. चल की जरा पटपट. प्रवीण, मला वाचवल्याबद्दल. प्रवीण, बोलणार नाहीयेस का माझ्याशी? कित्या सांगितला तिच्यामुळे माझी प्रियंका मला सोडून गेली. तिचा चेहरा पण पाहिजे इच्छा राहिली नाही मला आता. अरे बाबा काय बोलतोय तू हे? अर काय अवस्था झाली मुंबईकरांची. कुठं ती मुंबईची मॉडर्न स्वीटी आणि कुठेही त्या चिळपटल्या पायामागे पळणारी चावून चावून स्वतः करून फेकून दिलेली चुलटी. काय मुंबईकर, ज्याच्यासाठी एवढी मरमर केली तो तर आज तुमचा चेहरा पण बघायला तयार नाही. आयो ऋषी भाऊ, एवढी बिकट अवस्था तर कुणाची झालेली मी आजपर्यंत पाहिली नाही राव. छी, मला तर एका पुरीची अवस्था बघून रडूची याय लागले. पण खरंच बरं का मुंबईकर, तुझ्यासारख्या या चिकन्या मुलीची एवढी बिकट अवस्था मला पण पटत नाही. माझी अवस्था कशी पण असू दे रे, पण तू एकदा स्वतःची अवस्था बघ. जिच्यासाठी तू एवढी मरमर केलीस ना, तीच प्रियंका तुझ्या तोंडावर थुकून निघून गेली. आणि ऋषी भाऊसाठी यापेक्षा मोठी हार काय असू शकते, नाही का? ए सुटे, ओरडू नकोस.
ओरडल्याने सत्य बदलणार नाहीये, त्यामुळे आवाज खाली आणि मात घरी. चला ग. अगा बाबा ऋषी भाऊ, या स्वीटीने काही नुसत्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यात मिरच्यात खाल्ल्या होत्या काय? लवंगी मिरची वणी झालांती नुसती. नाही 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 ऋषी भाऊ, मला तर वाटतंय ती सळसळ करणारी नागिन असावा नागिन. असं वाटतंय आताच मागून कुठून तरी येईन आणि आपल्याला करीन डसल आणि मग आपण तोंड फेस काढून खलास. नाही नाही गाण्या, त्या सुटीला जरा जास्त चरबी चढली. आता तिची चरबी कसल्या परिस्थितीत उतरवलीच पाहिजे. गुड मॉर्निंग स्टुडंट. कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? अगं बाई, मी तर तुम्हाला माझी ओळखच करून दिली नाही. तर सर्वात अगोदर ना मी तुम्हाला माझी ओळख करून देते. मी मयुरी, मोरासारखी डौलदार मयुरी. हा, पण तुम्ही मला मयुरी मॅडम म्हणू शकता बस का. आणि मुलांनो, मी तुम्हाला गणित शिकवणार आहे, गणित. हा, आणि माझी गणित शिकवायची पद्धत एवढी सोपी आहे ना की विचारूच नका. हा, असा कुठला पण टॉपिक घ्या, असं चटकन तुमच्या लक्षात येईल असं गणित शिकवते बरं का. अगं बाई, मी तर तुम्हाला गणिताचा सिलेबसच द्यायचं विसरले. हा, तुम्हाला आता गणिताचा सिलेबस देते. तिकडे कधी जाऊन बोल. तुझं काय चाललंय रे? तुझं तू बघ की. तन्या धाबऱ्या तुला म्हणला, तुलाच म्हणलो काय करशील रे? तुझा काय बाप खायला धाकतो काय मला? लोद्या, तू माझ्या बापाचं नाव घेतलं. तुझ्या माईला तुझ्या घाटवरण पाजला आणि पुसूक तुझी माय टाकली. करू अजून मुलगी टाकली, तुझी माय अजून टाकली. करू असलेल्या तोंडाच्या. धन्य शिव्या तुला देतो, येता चालतीत खाली पाडी दुसरी लाजूच देणार नाही. काय दादी चाकतो, एका चापटीत खाली पाडणार मला. संडास दुधा येते का संडास? तू काय धुवून द्यायला येतो का मला का बदायला येतो? तुझी माय सकाळ सकाळ कुरकुर तुझ्या नावाने बोंबलत असते की ए शंतनू नीट धु, नीट हात, जास्त पाठीवर. तू काय धुवून द्यायला येतो का मग माझं माझं? अरे तुझ्यासारखी साडेसाती आमच्या इथं येऊन बसली ना आमच्या शेजारीच. अगं बाई, काय प्रकार आहे हा? हो मॅडम, ही मला दादा लोद्या म्हणला पता. काय झालं? ही मला दादा लोद्या म्हणला. हो मॅडम तुम्ही थांबा. काय 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 काय? पिंक असलेल्या तोंडाच्या दादा लोद्या म्हणला. काय म्हणला? दाद्या दादा लोद्या जाड्या. अहो मॅडम, मग याला काय जाडे नाही म्हणायचं, काय म्हणायचं? हे टायर बघा, ह्याचं टायर केवढा मोठा आहे. अहो मॅडम, मी खात्या पित्या करताय, हे बघा बॉम्बला म्हणे वाजून दिलं या. हा, तू खात्या पित्या करताय का? तुझं हे टायर बघ किती फुगले, जे को दिवशी फटका दिसेल फुटून जाईल माहिती का? आणि मी वाला बॉम्बेल नाही माझी. मी म्हणतो का नाही, हे म्हणून जाशील, ही चांगलं आहे ते वाईट आहे. अरे ही स्टील बॉडी मध्ये तर स्टील बॉडी काय, तू माझ्या मारण्याची काळजी घेऊ नकोस. तुझं तू बघ ती घासलेल्या तोंडाच्या. अरे शांत व्हा रे. हानी ना तुला गजगेवानी तोंडाचे दात बघ घोड्यावणे आई बाहेर आली. असू दे, माझी येऊ दे का नाही? तुला सांगतोय हे मिळालं माहित म्हणून मी तर बसलो या. नाही तर काही नाचलं असतं का बम हालून? हो हातलो असतो मी, नाचलो असतो मी, सगळं मी केलं असतं, पण मिळालं माहित म्हणून ग बसलो. दगदाले सर असतं ना मग तुला दाताला असतं. काय दाताला असतं? काय दाताला असतं? मॅडम तुम्ही ताटी घ्या. मॅडम ताटी घ्या. काय काय ताटी ताटी कसली ताटी? मॅडम तुमची थली घ्या, थली छडी. हा थली. अरे त्याशिवाय तुम्ही ऐकणार पण नाही. थांबा, शांत बसा. बसा शांत. किती 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 गोंधळ, किती गोंधळ, हा किती गोंधळ, किती गोंधळ, किती गोंधळ. बसा आपल्या जागेवर शांत. अगं बाई, काय या 10वी ब च्या वर्गामध्ये एक एक नमुनेच आहेत बाई नुसतेच. खरंच. बसा शांत. डोळे काढून बोटे खेळून म्हणजे बसा शांत.
काय रे दुखताऱ्यांनो व्हा की आपल्या घरी. ह्याची चाबरी पोर शाळा सुटली की काय ना काय शिपाई मामाची खोट करून जाणारच. ह्याची गाबडी ह्या हे. मला प्रत्येक वेळ प्रत्येक ठिकाणी तुझी आठवण येते प्रियंका. कुणी किती ठरवले, कुणी किती सांगू दे, पण मला नाही विसरणार तुला. माझं मन मला सांगते तू एक ना एक दिवस नक्की माघारी येशील. कसला आवाज या एवढ्या उशिरा? अंधार तर पडलाय. अरे पाऊस चालू आहे. हा आवाज कुठून येतोय? आज शाळा जरा भयानक दिसते. अरे आवाज तर कम्प्युटर रूम मधून येतोय. पण ह्या वेळेस कम्प्युटर रूम मध्ये कोण आहे? नाही, शिपाई मामा तर कवाच घरी गेले असतील. आणि तसं आज शाळेचा पहिला दिवस असल्यामुळं कोण शिक्षक पण थांबणार नाही. मग यावेळेस कम्प्युटर रूम मध्ये कोण आहे? आवाज तर लय मोठ्याने येतोय. कोण असेल कम्प्युटर रूम मध्ये? शाळेला 2 महिने सुट्टी होती. त्या 2 महिन्याच्या सुट्टीत शाळेत भूतभीत तर नाही घुसले. राम 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 राम. आवाज तर लय मोठे येतोय. आवाज लय मोठे येतोय. नक्कीच कॉम्प्युटर रूम मध्ये कोणतरी घुसले. चोर बीर तर नाही घुसले. तुला धाडस करून जावं लागेल आता कॉम्प्युटर रूम मध्ये. चल आता धाडस करून जायचंय. कम्प्युटर रूमचा दरवाजा उघडा आहे. हॅलो, कोण आहे कम्प्युटर रूम मध्ये? कोण आहे? हॅलो, कोण आहे कम्प्युटर रूम मध्ये? कोण आवाज का द्यायला? कोण आहे कम्प्युटर रूम मध्ये? कोण आहे?
चिंचा पोर उडान पोर खाऊन येती शाळे मोर दंगा मस्ती भारी माज ओठावरती मिशेचा साज शाळेच्या त्या आठवणींना सलाम आमचा